Welcome all of you. Today we are going to discuss next point, that is Compton effect. In last lecture we have discussed black body radiation and photoelectric effect. In classical theory is failed to explain the results of black body radiation experiment and photoelectric effect experiment. In black body radiation, Planck explained the results of black body radiation experiments by considering the energy is not emitted continuously, but it is emitted in the form of packet called as quanta. Then in photoelectric effect, Einstein explained the results of photoelectric effect by considering the particle nature of light. In classical theory, wave nature of light is considered, but by considering the wave nature, the results of photoelectric effect experiments were not explained satisfactorily. That's why Einstein considered particle nature of light in photoelectric effect. After that, Compton carried out his experiment, and after his experiment, he also concluded that light has particle nature. Means whatever the statement said by Einstein is now confirmed by Compton. That is what was the statement? Statement is light has particle nature. So Compton also confirmed the particle nature of light. So let us see what is the experiment actually performed by Compton and what conclusion is drawn by Compton from that from his experiment. So क्लासिकल थेअरीमध्ये काय होतं, लाईटचं वेव्ह नेचर कन्सिडर केलेलं होतं. आइन्स्टाईनने जो फोटोइलेक्ट्रिक इफेक्टचा एक्सपेरिमेंट केला त्याच्यात त्याने वेव्हचं पार्टिकल नेचर कन्सिडर केलं, तेव्हा त्याला ते रिझल्ट्स एक्सप्लेन करता आले. तो डिटेल आपण फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट वेव्ह नेचर पार्टिकल नेचर का कन्सिडर केलं आहे त्याच्या मागचं रिझन आपण मागच्या लेक्चरमध्ये दिलेलं आहे. आइन्स्टाईनने जे पार्टिकल नेचर कन्सिडर केलं होतं वेव्हचं, तेच पार्टिकल नेचर कॉम्प्टनने कन्फर्म केलं त्याच्या एक्सपेरिमेंटने. तर कॉम्प्टनने कोणता एक्सपेरिमेंट केला होता? कॉम्प्टनने काय केलं? कॉम्प्टन इन्सिडेंट ए मोनोक्रोमॅटिक एक्सरे. मोनोक्रोमॅटिक meaning of monochromatic means having single wavelength. एक्सरे रिजनची एक रेंज असते वेव्हलेंथची. त्या एक्सरे रिजनमधून फक्त एक सिंगल सिलेक्टेड वेव्हलेंथ असलेला एक्सरे इन्सिडंट केलेला आहे कार्बन किंवा अदर लाइटर पार्टिकलवरती. ओके, मग हा एक्सरे मोनोक्रोमॅटिक एक्सरे सिंगल वेव्हलेंथ असलेला एक्सरे जेव्हा कार्बन किंवा अदर लाइटर पार्टिकलवरती इन्सिडंट केल्यानंतर काय दिसून आलं, तर कॉम्प्टनचं ऑब्झर्वेशन असं होतं, वेन मोनोक्रोमॅटिक एक्सरे इन्सिडंट ऑन दी कार्बन ऑर अदर लाइटर एलिमेंट, देन wavelength of scattered X-ray is larger than that of wavelength of incident X-ray. बघा काय सांगितलं मी, when monochromatic X-ray incident on the carbon or lighter element, then it was observed that wavelength of scatter. आता बघा हा एक्सरे इथे इन्सिडंट झालेला आहे. इन्सिडंट झाल्यानंतर काय होईल, हा कार्बन इलेमेंट आहे, इथून इलेक्ट्रॉन इजेक्ट होणार आहे, बरोबर, लाईट इन्सिडंट झाल्यानंतर. ते आपण फोटोइलेक्ट्रिक इफेक्टमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. पण त्याच्या पुढे काय झालं नेमकं त्याचा स्टडी कॉम्प्टननं केलेला आहे. हा इन्सिडंट झाला, इथून इलेक्ट्रॉन इजेक्ट होणार आहे, इलेक्ट्रॉन सपोज या डायरेक्शनला गेला, आणि हा जो लाईट आहे इथून इन्सिडंट झाला आणि हा स्कॅटर झालेला लाईट, बरोबर, हा स्कॅटर झाला, याला काय म्हणू आपण, स्कॅटर्ड झालेला लाईट. ओके, सो दिस इज स्कॅटर्ड एक्सरे. लाईट पण नाही, आपण पर्टिक्युलरली एक्सरे यूज केलेला आहे. सो दिस इज स्कॅटर्ड एक्सरे. ओके,
So after scattering, wavelength of this wavelength of scattered X-ray is larger than that of wavelength of incident X-ray. म्हणजे हा एक्सरे जेव्हा या पार्टिकलवरती इन्सिडंट झालेला आहे, इन्सिडंट झाल्यानंतर त्याची स्कॅटरिंग झालेली आहे एक्सरेची, हा जो स्कॅटर झालेला एक्सरे असेल त्याची वेवलेंथ ही जी लॅम्बडा एस ने, एस फॉर स्कॅटरिंग, इथे लॅम्बडा आय, आय फॉर इन्सिडंट, हा जो स्कॅटर झालेला एक्सरे त्याची वेवलेंथ इन्सिडंट एक्सरेच्या वेवलेंथपेक्षा जास्त होती असं दिसून आलं. आता बघा तुम्हाला एनर्जी आणि वेवलेंथ मधलं रिलेशन माहिती आहे. E इज इक्वल टू एच न्यू, न्यू इज इक्वल टू वॉट, सी अपॉन लॅम्बडा. सो E is inversely proportional to the lambda. Okay, E is inversely proportional to the lambda and E is directly proportional to the frequency. आता बघा स्कॅटर्ड एक्सरे ची वेवलेंथ इंक्रीज होते. आता बघा दिस इज वेवलेंथ ऑफ स्कॅटर एक्सरे, ओके, अँड दिस इज वेवलेंथ ऑफ इन्सिडंट एक्सरे, लॅम्बडा आय, लॅम्बडा एस. मग क्रॉम्प्टनने काय सांगितलेलं आहे, जेव्हा एक्सरे इन्सिडंट होणार आहे लाइटर पार्टिकलवरती, इन्सिडंट झाल्यानंतर जो स्कॅटर झालेला एक्सरे असेल त्याची वेवलेंथ इन्सिडंट एक्सरेच्या वेवलेंथपेक्षा जास्त असेल. म्हणजेच काय, लॅम्बडा एस इज ग्रेटर दॅन लॅम्बडा आय. वेवलेंथ ऑफ स्कॅटर एक्सरे इज ग्रेटर दॅन वेवलेंथ ऑफ इन्सिडंट एक्सरे. ओके, मग बघा आता वेवलेंथ, आता एनर्जी आणि वेवलेंथ मध्ये रिलेशन काय आहे, वेवलेंथ अँड एनर्जी बोथ आर इनवर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. मग वेवलेंथची व्हॅल्यू जर इंक्रीज होत असेल तर एनर्जीची व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. वेवलेंथची व्हॅल्यू जर इंक्रीज होत असेल तर एनर्जीची व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि जर एनर्जीची व्हॅल्यू डिक्रीज होत असेल तर फ्रिक्वेन्सी पण काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. कारण एनर्जी अँड फ्रिक्वेन्सी बोथ आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी इच अदर. मग इथे अजून एक आपल्याला स्टेटमेंट ॲड करता येईल. वेन मोनोक्रोमॅटिक एक्सरे इन्सिडंट ऑन कार्बन और लाइटर इलेमेंट, देन वेवलेंथ ऑफ स्कॅटर्ड एक्सरे इज लार्जर दॅन वेवलेंथ ऑफ इन्सिडंट एक्सरे, और फ्रिक्वेन्सी अँड एनर्जी ऑफ स्कॅटर एक्सरे इज लेस दॅन फ्रिक्वेन्सी अँड एनर्जी ऑफ इन्सिडंट एक्सरे. मीन्स आता ही बघा, ही काय फ्रिक्वेन्सी कोणाची, इन्सिडंट लाईटची, आणि ही कोणाची फ्रिक्वेन्सी आहे, इन्सिडंट स्कॅटर्ड एक्सरेची. म्हणजे हा एक्सरे जेव्हा इथे इन्सिडंट होईल, इन्सिडंट झाल्यानंतर स्कॅटर होईल, हा स्कॅटर झालेल्या एक्सरेची फ्रिक्वेन्सी कमी असेल इन्सिडंट एक्सरेपेक्षा. म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट एक्सरे इज ग्रेटर दॅन फ्रिक्वेन्सी ऑफ स्कॅटर्ड एक्सरे. सिंपल आहे. लाईट जेव्हा इथे इन्सिडंट होईल, हा जो एक्सरे जेव्हा इथं या पार्टिकलवरती इन्सिडंट होणार आहे, इन्सिडंट झाल्यानंतर काय होईल, याची थोडी एनर्जी याला ट्रान्सफर होईल. कशासाठी, फोटो इलेक्ट्रिकमध्ये आपण शिकलो आहे, इलेक्ट्रॉन इंजेक्ट होईल. मग इथे ती इन्सिडंट झाल्यानंतर थोडी एनर्जी इथे युटिलाइज होणार आहे. म्हणजे काय होईल, हा जो स्कॅटर झालेला जो एक्सरे असेल ऑब्विसली त्याची एनर्जी ह्या इन्सिडंट एक्सरेपेक्षा कमी असणार आहे. कारण हा एक्सरे जेव्हा इथे इन्सिडंट होईल, इन्सिडंट झाल्यानंतर या पार्टिकलची त्याची इंटरॅक्शन होईल, या एक्सरेची एनर्जी या पार्टिकलला ट्रान्सफर होईल इलेक्ट्रॉन इजेक्ट करण्यासाठी, आणि हा जो रिमेनिंग जो एक्सरे असेल स्कॅटर्ड एक्सरे, तो तिथे त्याची एनर्जी कमी झाल्यानंतर मग तो स्कॅटर झालेला असणार आहे. म्हणजेच काय, ह्या स्कॅटर्ड एक्सरेची एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी कमी असतील कोणापेक्षा, इन्सिडंट एक्सरेपेक्षा, इन्सिडंट एक्सरेच्या फ्रिक्वेन्सी आणि एनर्जीपेक्षा. म्हणून मी इथं लिहिलेलं आहे, इन्सिडंट एक्सरेची फ्रिक्वेन्सी ही स्कॅटर्ड एक्सरेपेक्षा जास्त असणार आहे. ओके, सो दिस इज द एक्सपेरिमेंट. म्हणजे सिंपल कन्सेप्ट आहे. एक्सरे इन्सिडंट होईल एका पार्टिकलवरती, आणि एक्सरे इन्सिडंट झाल्यानंतर जो एक्सरे स्कॅटर होणार आहे, स्कॅटर्ड एक्सरेची वेवलेंथ ही इन्सिडंट एक्सरेपेक्षा जास्त असणार आहे, लार्जर असणार आहे. आणि एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी बाबतीत जर आपण कंपॅरिझन केलं तर स्कॅटर्ड एक्सरेची एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी ही इन्सिडंट एक्सरेच्या फ्रिक्वेन्सी आणि एनर्जीपेक्षा कमी असणार आहे. ओके, मग याच्यावरून क्रॉम्प्टनने एक स्टेटमेंट दिलेलं आहे, द डिक्रीज. आता मग क्रॉम्प्टन इफेक्ट म्हणजे काय असतं नेमकं, द डिक्रीज इन एनर्जी, decrease in energy
decrease in energy or increase in wavelength or increase in wavelength of X-ray, increase in wavelength of X-rays after scattering from the surface of object is called as Compton effect. This is Compton effect. म्हणजे decrease in energy or increase in wavelength of X-ray after scattering from the surface of object is called as Compton effect. म्हणजे एक्सरेची एनर्जी कमी होणं किंवा वेवलेंथ इन्क्रीज होणं जेव्हा एक्सरे एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टवरती इन्सिडंट होऊन स्कॅटर होईल तेव्हा त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, कॉम्प्टन इफेक्ट म्हटलं जातं. ओके, आर्थर कॉम्प्टनने याचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. आता बघा इथे आता जो लॅम्बडा आय काय आहे, वेवलेंथ ऑफ इन्सिडंट एक्सरे, वेवलेंथ ऑफ इन्सिडंट एक्सरे. ही काय आहे, वेवलेंथ ऑफ स्कॅटर्ड एक्सरे. त्यानंतर म्यू आय काय, म्यू आय फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट एक्सरे. आणि म्यू एस काय, फ्रिक्वेन्सी ऑफ स्कॅटर्ड एक्सरे. ओके, ह्या क्वांटिटीज आहेत आपल्याकडे, म्यू एस, म्यू आय, लॅम्बडा एस, लॅम्बडा आय. ठीक आहे. आता बघा इन्सिडंटची वेवलेंथ स्कॅटरपेक्षा कमी आहे, बरोबर. मग आता हिचे इन्क्रीज इन वेवलेंथ आहे, म्हणजे ह्या दोघांमधला डिफरन्स, इन्सिडंट एक्सरेची वेवलेंथ आणि स्कॅटर्ड एक्सरेची वेवलेंथ, या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो डिनोट केला जातो डेल्टा लॅम्बडाने. दिस इज डिनोटेड बाय डेल्टा लॅम्बडा. मग डेल्टा लॅम्बडा कसा लिहिणार आपण, लॅम्बडा एस इज ग्रेटर दॅन लॅम्बडा आय ना, सो लॅम्बडा एस मायनस लॅम्बडा आय, लॅम्बडा एस मायनस लॅम्बडा आय. दिस इज what difference in scattered wavelength of scattered and incident X-ray. Okay, so this delta lambda is called as chemical shift. Not chemical shift. Okay, this is known as a chemical shift. Okay, so delta lambda is chemical shift. Now Compton obtained the equation for chemical shift, that is delta lambda, by considering the laws of conservation of energy and law of conservation of momentum. And by considering law of conservation of energy and law of conservation of momentum, Compton obtained a equation to calculate the chemical shift, and that equation is delta lambda is equal to h 2h upon m into c, 2h upon m into c sin square theta by 2, sin square theta by 2. Here this is theta. Theta is what? Theta is angle between कोणामधला अँगल येतो, अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड स्कॅटर्ड रे. ओके, अँगल बिटवीन इन्सिडंट अँड स्कॅटर्ड रे.
angle between incident and scattered X-ray. Okay, angle between incident and scattered X-ray. So here H is Planck's constant, you know, Planck constant. M is rest mass of electron. M, rest mass of electron. Rest mass of electron. C is what? Velocity of light. Velocity of light. Okay, and theta is angle between incident X-ray and scattered X-ray. Okay. Now rest mass of electron. Rest mass of electron means when electron is stationary. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन मोशनमध्ये नसेल, ओके, इलेक्ट्रॉन जेव्हा स्टेडी असेल, स्टेशनरी असेल, त्यावेळेस इलेक्ट्रॉनचं जे मास असेल that is called as rest mass of electron. You know that mass is 9.11 into 10 raised to minus 31 kg is the rest mass of electron. म्हणजे सिंपल कन्सेप्ट आहे. इलेक्ट्रॉन मोशनमध्ये नसेल, मोशनमध्ये असेल तर त्याच्या मासमध्ये चेंजेस होऊ शकतात. हे थेरी ऑफ रिलेटिव्हिटीच्या बेसिसवरती प्रपोज केले गेलेलं आहे. ओके, मग इथे काय कन्सिडर केलेलं आहे? इलेक्ट्रॉन जेव्हा स्टेशनरी असेल, ओके, मोशनमध्ये नसेल, स्टेशनरी असेल, त्यावेळेचं जे मास असेल that is rest mass of electron. So by using this equation you can determine chemical shift means increase in wavelength. Okay, म्हणजे स्कॅटर्ड आणि इन्सिडंट वेवलेंथ मधला जो एक्सरेच्या स्कॅटर्ड आणि इन्सिडंट एक्सरेच्या वेवलेंथ मधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स तुम्ही या फॉर्म्युल्याने डिटरमाइन करू शकता. ओके, सो दिस इज अबाउट द कॉम्प्टन इफेक्ट. कॉम्प्टनने काय सांगितलं आहे सिंपल लँग्वेजमध्ये, जेव्हा एखादा मोनोक्रोमॅटिक म्हणजे सिंगल वेवलेंथ असलेला एक्सरे जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती इन्सिडंट होईल, इन्सिडंट झाल्यानंतर जो एक्सरे स्कॅटर होणार आहे त्या स्कॅटर झालेल्या एक्सरेची वेवलेंथ ही इन्सिडंट झालेल्या इन्सिडंट एक्सरेच्या वेवलेंथपेक्षा जास्त असणार आहे आणि स्कॅटर झालेल्या एक्सरेची एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी ही कमी असेल इन्सिडंट एक्सरेच्या फ्रिक्वेन्सी आणि एनर्जीपेक्षा. बरोबर. मग त्याच्यात हे दिलेलं आहे लॅम्बडा आय, लॅम्बडा एस, म्यू आय, म्यू एस, ओके, फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ इन्सिडंट आणि स्कॅटरसाठीच्या. मग त्याच्यावरून कॉम्प्टनने एक स्टेटमेंट दिलेलं आहे, डिक्रीज इन एनर्जी और इंक्रीज इन वेवलेंथ ऑफ एक्सरे आफ्टर स्कॅटरिंग फ्रॉम द ऑब्जेक्ट फ्रॉम द सरफेस ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज कॉम्प्टन इफेक्ट. आणि लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी अँड कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हे दोन्ही कन्सेप्ट कन्सिडर करून कॉम्प्टनने एक इक्वेशन ऑब्टेन केलेलं आहे केमिकल शिफ्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी. हा डेल्टा लॅम्बडा काय आहे? केमिकल शिफ्ट आहे. डेल्टा एस मायनस डेल्टा आय, तो दिस इज केमिकल शिफ्ट. मग केमिकल शिफ्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे 2h अपॉन m इंटू सी साइन स्क्वेअर थीटा बाय 2. साइन स्क्वेअर थीटा बाय 2. हियर h is Planck's constant, m rest mass of electron, c velocity of electron, theta is angle between incident X-ray and scatter X-ray. So this is theta. Okay. So by using this formula you can determine the chemical shift means difference between incident and scattered X-ray. Okay, and it is found that the chemical shift, if you observe, if you look this formula carefully, the formula contain only mass of electron and velocity. Both terms are constant. H is constant. So this chemical shift is depend only on what? Which term? That is theta. Means angle between incident and scattered X-ray. So it is concluded that chemical shift is depend only on angle between incident and scattered X-ray and it is independent of wavelength of incident X-ray. म्हणजे जो काही एक्सरे इन्सिडेंट होणार आहे त्याच्या वेवलेंथवरती किंवा त्याच्या फ्रिक्वेन्सी किंवा एनर्जीवरती हा केमिकल शिफ्ट डिपेंड नाही आहे. इट इज डिपेंड ओनली ऑन थीटा, दॅट इज अँगल बिटवीन incident and scattered X-ray. Okay, so this is all about the Compton effect. And one more thing, so this Compton effect is explained only by considering the particle nature of light. बघा इथे काय होतं बघा, इन्सिडंट एक्सरेची एनर्जी स्कॅटर्डपेक्षा कमी आहे आणि क्लासिकल थेरी काय म्हणताय, एनर्जी कॅन टेक एनी कंटिन्युअस व्हॅल्यू. इथे कंटिन्युअस व्हॅल्यू आहे का एनर्जीची? नाही. इथे इन्सिडंट झाल्यानंतर एनर्जीची व्हॅल्यू चेंज होते. म्हणजेच काय, क्लासिकल थेरी इज फेल्ड हेअर टू एक्सप्लेन द कॉम्प्टन इफेक्ट. कॉम्प्टनला त्याच्या एक्सपेरिमेंटचं ऑब्झर्वेशन
याच्या बेसिसवरती एक्सप्लेन करता आले नाहीत, क्लासिकल थेअरीच्या बेसिसवरती, बरोबर. म्हणजेच काय, पार्टिकल वेव्ह नेचर असेल तर पॉसिबल नाही आहे, एनर्जीची कंटिन्युअस व्हॅल्यू असली पाहिजे. मग हे केव्हा पॉसिबल आहे, एनर्जी केव्हा डिक्रीज होईल लाईटची किंवा एक्सरेची. एक्सरे म्हणजेच काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. म्हणजे लाईटची एनर्जी केव्हा डिक्रीज होईल, जेव्हा त्याचं पार्टिकल नेचर कन्सिडर केलं तरच असं पॉसिबल आहे, अदरवाईज इट इज नॉट पॉसिबल. एनर्जीची व्हॅल्यू सेम असणार आहे, ती कमी जास्त होणार नाही आहे. पण इथे पार्टिकल इथे एक्सरे इथे इन्सिडेंट झाल्यानंतर त्याची एनर्जी डिक्रीज होते. मग हे जे ऑब्झर्वेशन होतं, हे ऑब्झर्वेशन फक्त आणि फक्त लाईटचं पार्टिकल नेचर कन्सिडर करूनच एक्सप्लेन करता येणार होते. त्यामुळे लाईटचं त्यांनी पार्टिकल नेचर कन्सिडर केलेलं आहे कॉम्प्टनने. आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये जे आईन्स्टाईनने त्याचं लाईटचं पार्टिकल नेचर कन्सिडर केलं होतं, ते पार्टिकल नेचर कॉम्प्टनच्या एक्सपेरिमेंट नंतर कन्फर्म झालं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी कॉम्प्टन इफेक्ट. ओके, थँक्यू. So next point is dual nature of radiation or wave particle duality of material. As we know that the phenomena of interference, then diffraction and polarization requires these phenomena, interference, diffraction and polarizations, requires two or more waves at same position at same time. Means, for example, diffraction. In case of diffraction, two waves. This is case of diffraction. What is given for diffraction or polarization or for interference? Two or more waves must be at same position at the same time. So this is one wave, okay, and this is second wave. So in case of diffraction, these two waves must be at same position at the same time. Means एकाच वेळेस एकाच ठिकाणी दोन्ही वेव्ह असल्या पाहिजे. कशासाठी? या प्रोसेससाठी. इंटरफरन्सची प्रोसेस असेल, पोलरायझेशनची प्रोसेस असेल किंवा डिफ्रॅक्शनची प्रोसेस असेल. या तिन्ही प्रोसेस ज्या असतील त्यासाठी काय हवंय, दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेव्हज एकाच वेळेस एकाच पोझिशनला असल्या पाहिजे, बरोबर. मग ही जर केस आपण पार्टिकल साठी अप्लाय केली तर particle cannot be present, two or more particles cannot be present at the same position and at the same time. Two or more particles cannot be present at same position and at same time. दोन पार्टिकल एकाच वेळेस एका ठिकाणी कधीही असू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, ह्या ज्या प्रोसेसेस आहेत, या तिन्ही प्रोसेस ज्या आहेत, या तिन्ही फेनॉमेनॉन्स जे आहेत, या तिन्ही फेनॉमेनॉन जर आपल्याला एक्सप्लेन करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला लाईटचं पार्टिकल नेचर कन्सिडर करता येणार नाही. तर या प्रोसेस एक्सप्लेन, या फेनॉमेनॉन एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला लाईटचं वेव्ह नेचर म्हणजे रेडिएशनचं वेव्ह नेचर कन्सिडर करावं लागेल, तेव्हा आपल्याला या फेनॉमेनॉन्स एक्सप्लेन करता येतील. कारण या फेनॉमेनॉनसाठी काय कंडिशन आहे,
दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेव्ह एकाच पॉइंटला, एकाच पोझिशनला, एकाच एकाच वेळेस असल्या पाहिजे. आणि पार्टिकल तर काही एक सेम पोझिशन ऍट दी सेम टाइम ऑक्युपाय करू शकत नाही. दोन पार्टिकल सेम पोझिशन ऑक्युपाय नाही करू शकत, कारण पार्टिकलला स्पेस लागणार आहे. दोन पार्टिकल एकाच ठिकाणी एकाच वेळेस असू शकत नाही. मग हे असं तर होतंय, मग हे कोणत्या बेसिसवर एक्सप्लेन करता येईल? मग लाईटचं वेव्ह नेचर कन्सिडर करून एक्सप्लेन करता येईल. वेव्ह असू शकतात, लाईटचं वेव्ह नेचर असेल तर मग वेव्ह एकच दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेव्ह एका पॉइंटला, एका पोझिशनला एका ऍट द सेम टाइम असू शकतात. बरोबर. म्हणजे मीन्स दिस फेनॉमेनॉन्स कॅन बी एक्सप्लेन बाय कन्सिडरिंग दी वेव्ह नेचर ऑफ लाईट. ओके, बाय कन्सिडरिंग वेव्ह नेचर ऑफ लाईट और रेडिएशन. Wave nature of radiation. Similarly, the photoelectric effect, Compton effect or Compton sheet, and spectra of black body radiation. Spectra of black body radiation. या ज्या phenomena आहेत, spectra of black body radiation cannot be explained by considering the wave nature of light. Photoelectric effect, Compton effect, and spectra of black body radiation cannot be explained by considering the wave nature of light. It can be explained by considering. आता ह्या ज्या प्रोसेस आहेत, या प्रोसेस कशा कोणत्या बेसिसवर एक्सप्लेन केलेल्या आहेत, किंवा ह्या ज्या प्रोसेस आहेत, या ज्या फेनॉमेनॉन्स आहेत, या फेनॉमेनॉन्स मध्ये नेमकं काय होतं? इन दिस फेनॉमेनॉन्स radiation interact with matter in the form of quanta or photon. इथे रेडिएशन मॅटरशी इंटरॅक्ट होणार आहे. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट आणि ब्लॅक बॉडी रेडिएशन ऑफ स्पेक्ट्रा. याच्यामध्ये काय होतंय? ब्लॅक बॉडी रेडिएशन मध्ये क्वांटा लाईट हे क्वांटाच्या फॉर्म मध्ये असते, फ्लो इमिट होत असते. आणि फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये त्यालाच काय कन्सिडर केलेलं आहे? फोटॉन म्हणून कन्सिडर केलेलं आहे. ओके, सो radiation interacts with matter in the form of quanta or in the form of photon. Means in this to explain these phenomena we have to consider which nature of light? Particle nature of light. Okay, so these phenomena are explained by considering wave nature of light, and these phenomena are explained by considering the particle nature of light. Means in simple language, radiation have dual nature. Means sometime radiation or light behaves like a wave, or sometime it will behave like a particle. So in short, radiation has dual nature. Which dual nature? Wave as well as particle. कोणाचं? रेडिएशन साठी. ओके, रेडिएशन और आपण काय म्हणतो त्याला? सिंपल लँग्वेज, लाइट. रेडिएशन अँड लाइट बिहेव्स एज ए वेव्ह एज वेल एज पार्टिकल. सो दिस इज वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी. म्हणजे या फेनॉमेनॉन वेव्ह नेचर कन्सिडर करून एक्सप्लेन करतात, या फेनॉमेनॉन पार्टिकल नेचर, लाईटचं पार्टिकल नेचर कन्सिडर करून एक्सप्लेन करता येतात. म्हणजे याचा अर्थ काय? रेडिएशन किंवा लाईट यांचं दोन्ही नेचर असू शकतात. वेव्ह पण नेचर असू शकतं किंवा पार्टिकल नेचर असू शकतं. फेनॉमेनॉनवरती डिपेंड असणार कोणती फेनॉमेनॉन. अशा टाइपच्या फेनॉमेनॉन असतील तर वेव्ह नेचर असेल, आणि अशा टाइपच्या फेनॉमेनॉन असतील तर पार्टिकल नेचर. ओके, सो इन दिस वे light radiation, it is confirmed that radiation has dual nature, wave as well as particle nature. Okay, thank you.